नमस्कार, मनःपूर्वक स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. पवित्र पोर्टलमार्फत जी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे, त्या संदर्भात एक नवीन प्रसिद्धीपत्रक दिनांक 16 मार्च 2024 रोजी पवित्र पोर्टलवरती न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. काय आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये? चला तर मग पाहूयात. तर याच्यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017मधील पदभरतीसाठी सन 2019मध्ये दिलेल्या जाहिरातीतील दिनांक 9/8/2019च्या निवड यादीतील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांच्या रिक्त जागांसाठी दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी पवित्र पोर्टलवर राऊंड घेण्यात आला. या राऊंडच्या निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक 14/718/2023 दाखल आहे. या याचिकेत शासनातर्फे शपथपत्र दाखल केले असून विधिज्ञांना आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे व पाठपुरावा करण्यात येत आहे. सदर प्रकरण माननीय न्यायालयात न्यायप्रविष्ट असून प्रतीक्षाधीन आहे. त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरतीची पहिली यादी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. सदर निवड यादी विरोधात माननीय उच्च न्यायालय व मुंबई व खंडविद्यापीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी युक्तिवादांती अंतरिम आदेश स्थगितीस नकार देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केलेले आहेत. तसेच माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांच्याकडील याचिकेत दिनांक 15 मार्च 2024 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये युक्तिवादादरम्यान स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे. ज्या ठिकाणी जे आहे ते कोणत्याही प्रकारची भरतीला स्थगिती आलेली नाही आहे. त्याच्यामुळे सर्व पात्रताधारक आहेत किंवा त्यांनी निश्चिंत राहावं. जी भरती प्रक्रिया आहे ती उत्तमरित्या पवित्र पोर्टलमार्फत जी आहे ती सुरळीतपणे पुढे चालू राहणार आहे. तर त्यानंतर पुढे लोकसभा 2024 निवडणुकीची आदर्श आचारसंहिता नुकतीच घोषित झालेली आहे. माननीय न्यायालयाने शिक्षक पदभरतीबाबतचे वरील आदेश दिलेले आहेत. या दोन्हीच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त होणारे आदेश विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. म्हणजे आता या ठिकाणी 2024ची जी निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आहे ती घोषित झाली आहे आणि त्याबाबत शिक्षक पदभरतीबाबतचे वरील आदेश जे काय आहेत न्यायालयाने ते दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने जे पुढील कार्यवाही आहे ती न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन केली जाणार आहे. त्यानंतर पुढे शिक्षक पदभरती विषयक बाबी संदर्भात अभियोग्यताधारकांनी व्यक्तिगत भ्रमणध्वनीवर कोणतेही संदेश पाठवू नयेत. त्याची दखल घेतली जाणार नाही. संपर्कासाठी तसेच तक्रार निवारण्यासाठी केवळ यापूर्वी कळवलेल्या कार्यपद्धती अनुसरावे. मागे देखील एक प्रसिद्ध पत्रक याच्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होतं की त्याच्यामध्ये आपल्या जे काही तक्रारी असतील, काही आपल्या विचारणा असतील तर त्या संदर्भात एक वेगळा मेल ID जो आहे तो आपल्याला देण्यात आलेला होता. मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये सुद्धा त्या संदर्भात माहिती दिली होती. तर आपल्या जे काही गोष्टी आहेत तर त्या संबंधित मेल ID वरतीच आपल्याला हे करता येतील. कोणीही असं वैयक्तिकरित्या संपर्क करायचा नाही आहे. म्हणजे भ्रमणध्वनीद्वारे किंवा कोणतेही मेसेज वगैरे करायचे नाही आहेत. त्यानंतर महत्त्वाच्या बाबींची माहिती न्यूज बुलेटिनद्वारे यापुढे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल. तर अशा पद्धतीने हे प्रसिद्धीपत्रक होतं. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.